आज सर्व मुंबईभर, महाराष्ट्रभर, ठाणे जिल्हा, वसई, विरार, पालघर सर्व क्षेत्रामध्ये आज हाय टाईड लेवल आहे. आणि हाय टाईड लेवल म्हणजे ज्या दिवशी समुद्र खवळतो, हाय टाईड लेवल म्हणजे ज्या दिवशी समुद्र खवळतो, भरती येते समुद्राला, आणि त्यावेळेस जर काय अतिवृष्टी झाली तर संपूर्ण ठिकाणी पूरस्थिती येते. हे आपल्याला 2005मध्ये दिसून आलेले आहे. 2005मध्ये पूरस्थिती का झाली तर हाय टाईड लेवल म्हणजे समुद्राला भरती येते, उधाण येतं, आणि ती भरती जेव्हा पार शहरापर्यंत येतं आणि त्यावेळेस पाऊस धुरंधर पडतो. ज्यावेळेस पाऊस आणि हाय टाईड यांची एकत्र भेट होते त्यावेळेस पूरस्थिती होते. हे तुम्हाला सांगू इच्छितो. 2005मध्ये 400 पार, आपकी बार 400 पार, आपकी बार 400 पार, आपकी बार 400 पार एवढी हाय टाईड लेवल गेली होती. त्यामुळे अतिउच्च हाय टाईड लेवल 500 mm पर हारपर्यंत गेली होती. 500 mm पर हारपर्यंत गेली होती. त्यामुळे सगळीकडे पाणीच पाणी 2005मध्ये झालं होतं. मी संपूर्ण पाण्यामध्ये भिजून फिरलो. पार मुंब्रा, श्रीपाटा, कळवा, खारेगाव, ठाणे शहर, घोडबंदर, वागळे परिसर, कोपरी, पार मी आमची जीप, ठेकेदाराची जीप, प्रोजेक्ट करणारा नाले प्रकल्पाचा प्रोजेक्ट करणारा ठेकेदाराची जीप आणि रवींद्र शिंदे पूर्ण रेनकोट्स, जॅकेट्स, छत्री असून तुरुंबड भिजला होता. अशा प्रकारे आम्ही पूर्ण पाण्यातून नाल्यातून फिरलो. आज तीच परिस्थिती. त्यावेळेच्या हाय टाईड लेवल पाहता आणि आजचा पाऊस पाहता सगळं रस्ते पाणी, धरणधरणी पाणी, भिंती खचणं, रस्ते खचणं, खड्डे पडणं, पूर्ण लोणावळा ट्रॅफिक जाम झाले टी व्हीवर दिसतं. तर अशा प्रकारचं धुरंधर अवस्था शहराकडे का होते. पडणारे पावसाचं पाणी हा निसर्ग आहे, पडणार, परंतु जे शासन नियम आहेत, जे शासन नियमावली आहे, जे शासन नियोजन आहे, जे पूर्वशुद्ध भविष्यातलं प्लॅनिंग करायला पाहिजे ते प्लॅनिंग होत नाही आहे. केवळ आपण इन्फ्रास्ट्रक्चर करतो. इन्फ्रास्ट्रक्चरने रस्ते मोठे करतो, रस्ते रुंद करतो, इन्फ्रास्ट्रक्चरने मेट्रो करतो, इन्फ्रास्ट्रक्चरने पूल करतो, इन्फ्रास्ट्रक्चरने ब्रिज करतो. या सगळ्या गोष्टी इन्फ्रास्ट्रक्चरने करतो. अंतर्गत आता मेट्रो आणलेली आहे. आता सगळीकडे इन्फ्रास्ट्रक्चर जसं आता पावसाचं पूरस्थिती आहे सगळीकडे. ठाणे शहरामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरचा पूर आहे. शहर आता विद्रूप झालेलं आहे. या इन्फ्रास्ट्रक्चरने शहर जे होतं, ठाण्याचं वैभव होतं, ते विद्रूप झालेलं आहे. हे शहरच विद्रूप नाही, अख्खी मुंबई विद्रूप झालेली आहे. जे रस्ते भविष्यात होते, जे सौंदर्य होतं, जे निसर्ग होतं, जे झाडी होती, जी झुडपं होती, जे जंगल होतं, सगळं ह्या इन्फ्रास्ट्रक्चरमधून नाश पावलं. आणि राजकीय नेते त्याचा गैरफायदा घेऊन, इन्फ्रास्ट्रक्चर घेऊन आपले टक्के आणि खोके कमविण्यात मग्न आहेत. आरे कॉलनीची जंगले नष्ट व्हायला लागली. आरे कॉलनी एकमेव आरे सेक्शन होता, जंगलाचा, वनाचा सेक्शन होता मुंबईसारख्या ठिकाणी, तोही नष्ट होत चालला. म्हणजे निसर्गावर जेव्हा दुर्भिक्ष येतं तेव्हा मानवावरती संकट येतं. निसर्गावरती जेव्हा दुर्भिक्ष येतं तेव्हा मानवावरती संकट येतं. हे दुर्भिक्ष कोण करतं? आपण मानव निर्मित करतो. हे मानव निर्मित संकट आहे. मान्य करा, हे मानव निर्मित संकट आहे. केवळ टक्का, सेटिंग आणि खोका, केवळ सेटिंग, टक्का आणि खोका, केवळ सेटिंग, टक्का आणि खोका, केवळ सेटिंग, टक्का आणि खोका. आज आमच्या राज्याचे उपमुख्यमंत्री, नगरविकास मंत्री, पालकमंत्री गेले 2 दिवस खाजगी हॉस्पिटल ज्युपिटरमध्ये आहेत. अतिताण. आता अतिताण हा कामाचा नाही आहे, विकास कामांचा नाही आहे, कुठल्या इन्फ्रास्ट्रक्चरचा नाही आहे, कुठल्या नागरिकांच्या प्रश्नाचं नाही आहे. फक्त पक्षपुटी 6 खासदार आणि पुढचं भविष्यात उद्धव बाळासाहेब ठाकरेचा पक्ष कसा फोडणार एवढंच फक्त विचार आहेत. म्हणून ते हॉस्पिटलमध्ये तणाव घेऊन हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत. आज विविध टी व्हीवर बातम्या दिल्या जातात की अति कामांच्या तणावामुळे पालकमंत्री, नगरविकास मंत्री, उपमुख्यमंत्री ठाण्याच्या ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये
औषध उपचारासाठी ॲडमिट आहेत आणि ॲडमिट असूनही त्याने आपल्या हॉस्पिटलच्या बेडवरून कॉम्प्युटर दाखवला, ते कॉम्प्युटर व्हिडिओ म्हणजे प्रोग्राम बघायला, महाराष्ट्रातील फोटो व्हिडिओ बघायला. आता सांगा, जर एखादा माणूस हॉस्पिटलमध्ये आराम करायला आहे, उपचार करायला गेलेला आहे, तर हे सगळं विसरायला पाहिजे ना. आरोग्य महत्त्वाचं आहे. आरोग्य सांभाळा आणि मग काम करा. सर सलामत तो पगड़ी 50, सर सलामत तो पगड़ी 50, सर सलामत तो पगड़ी 50. रहेगी बासरी तो बजेगा बास, रहेगी बासरी तो बजेगा बास. हे जाणून घ्या. राहिलं शरीर तर कराल काम, राहिलं शरीर तर कराल काम, राहिलं शरीर तर कराल काम. उगाच अति ताण घेऊन, श्रम घेऊन नाही होणार काम. राजकारण चालूच राहील, सत्ता चालूच राहील, परंतु निसर्ग थांबणार नाही, निसर्ग थांबणार नाही, निसर्ग थांबणार नाही. एवढंच सांगतो. धन्यवाद. जय भीम, जय महाराष्ट्र.